अरे उद्योजक होणं एवढं पण सोपं नाहीये मित्रा. तू रेट तोडून काम करतो, पण आम्ही क्वालिटी देऊन मार्केट गाजवतो. नमस्कार. नमस्कार. अलगरण ऑर्गॅनिक प्रतिनिधी रामदास माळी. आज आपण पंढरपूर तालुक्यात बार्डी येथे आलोय. तर तुमची शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या. माझं नाव समाधान खंडू कवडे, बार्डी. माझे 1.5 एकराचा प्लॉट आहे केळीचा. आपण जे अलगरण ऑर्गॅनिक कंपनीचे प्रॉडक्ट वापरले, सुरुवातीला आपण हे फंगो प्लस दिलं होतं, हो हो. नंतर किपॉन दिलं, किपॉन दिलं, आणि नंतर अल्ट्राकेन सॉइल दिलं. अल्ट्राकॅन सॉइल दिले. किपॉन दिल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? केळीची वाढ चांगली झाली, काळोखी आली, मुळी चालली, हा. एकदम व्यवस्थित. किपॉन दिल्यावर भुसभुशीत झालं, आणि रान भुसभुशीत झालं किपॉन दिल्यावर. आणि हे दिल्यावर वाढ व्हायला लागली, वाढ व्हायला लागली, आणि बुंदा थोडा फुगायला लागला. बुंदा फुगायला लागला. हा. आता ही जे आपला केळीचा प्लॉट आहे, किती दिवसाचा प्लॉट आहे? आज 5 महिने पूर्ण झाले. 5 महिन्याचा प्लॉट आहे. तर ह्या कंपनीच्या औषध वापरून तुम्हाला काय वाटतंय? भरपूर मी समाधानी आहे. खूप रिझल्ट आहे ते. एकदम रिझल्ट आहेत. जर असं तुमच्याबरोबर एखादा प्लॉट आहे का असतो आहेत की आहेत, 2-3 प्लॉट आहेत आपल्या बरोबर, की जिथे हे आपण वापरलं नाही असं प्लॉट पाहिजे, आहेत. त्याच्यात आणि ह्यात तुम्हाला काय फरक वाटतो? लय फरक वाटतोय. जमीन आसमानचा फरक आहे. आपली केळी 5 महिन्याची, त्यांची आपल्या अगोदरची असून 1 महिना आपल्या बरोबरची नाही. त्यांची उंची कमीच उंची वाटते. कमी वाटते, बुंदा कमी बारीक वाटते. आता आपण बोलत बोलत बघू, करून बघितलं होतं, हो. किंवा दाखवू. दाखवू की. गांडूळ आहेत का आपल्या जमिनीत? आहेत की, भरपूर गांडूळ आहेत आपल्या जमिनीत. गांडूळ भरपूर तयार झालेत. साईडला गेली गांडूळ दिसायला लागले. गांडूळ गांडूळ तयार झालेत. गांडूळ तयार झालेत. मुळी भरपूर चालती या. हा. अहो, गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र आहे. मित्र. आणखीन दुसरे झाड उकरून बघा. नाही काय असं दिसले गांडूळ, काय अडचणीत नाही. किंवा भरपूर गांडूळ तयार, आणि रान भुसभुशीत झालंय औषध. ते घेऊन म्हटलं असतं वरच्या गांडूळ तयार. गांडूळ भरपूर तयार झाले. भरपूर गांडूळ गांडूळ महत्वाचे आहेत ना. किती गांडूळ आहेत. लोक गांडूळ खत आणून घालतात रानात. हा, आपण काय ना, आपल्याला माळी साहेबांचं मार्गदर्शनाखालीच आपलं पूर्ण चाललंय सगळं. इथून पुढे शेतकऱ्याने केळी बागायतदार असू द्या, किंवा तुमचा कुठला शेतकरी असू द्या, तुमचं काय मत आहे बाबा? नाही, कंपनी औषधं वापरली पाहिजे का समोरच्या माणसाने? शेतकऱ्यांनी आवर्जून हे औषधं वापरली पाहिजे. वापरली पाहिजे. आवर्जून तुम्ही वापरली किती पाहिजे. जणांना सांगितलंय हे रिझल्ट आहेत आणि नाही, वापरा म्हणून? किती जणांना सांगितलंय तुम्ही? भरपूर जणांना सांगितलंय मी. किती जणांना तुमच्या माध्यमातून औषध घेतलेत तरी बऱ्याच घेतलेत. शेटपळवाल्यांनी 2-4 जणांनी घेतलेत. घेतले का? आणि त्याला सुद्धा ते ॲग्रेट टू ही किपॉन वापरल्यापासून त्याला सुद्धा रिझल्ट चांगला आलाय. आलाय का? हो, ते सुद्धा म्हणतात माळी साहेबांना मला एकदा पाठवा. आणि ही औषधं नेहमी मला एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ही औषधं आवर्जून वापरावी शेतकऱ्यांनी. आपली केळीचा प्लॉट चांगला आणायचा असेल, व्यवस्थित आणायचा असेल, तर ही औषधं वापरणं फार गरजेचं आहे. आणि माळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं वापरणं पाहिजे. एवढं वापरून तुम्ही समाधानी आहे पूर्णपणे? खूप समाधानी. तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं अभिप्राय काय दिला. नाही, असंच किंवा मार्गदर्शन आमच्या आम्हाला कंपनीची औषध तुम्ही वापरली, वापरणं. ह्याच्याबद्दल धन्यवाद.